त्यातून तो सध्या आपल्या सोबत आहे। अक्षय, कर्नाक बंदर परिसरात सगळ्या गाड्या थांबवल्या जाणार आहेत। सध्या काय परिस्थिती आहे तिकडे, काय वातावरण आहे, कशी सज्जता आहे, कोण कोण पोहोचलंय? प्रत्येक कर्नाक बंदर परिसरामध्ये आपण सध्या बघतोय आणि इथे हलगीच्या तालावर इथे हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते नाच करताना दिसत आहेत आणि एक पावलं देखील आणलेलं आहे। हे पावलं नेमकं कशासाठी आहे, काय आहे हे काय आहे, काय आणलंय तुम्ही? आमच्या गावचे ग्रामदैवत शंभू महादेव याच्या कावडीच्या पुढे आमची प्रथा आहे। आमच्या कावडीची शोभा ही आमची बाहुली आहे कावडीची। ही आमच्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही ही आमच्या शंभू महादेवाचं प्रतीक घेऊन आलेलो आहे की सांगायला बाबा की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही। आणि मनोज दादाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या शंभू बाहुली नाचवून दाखवा जरा आम्हाला। पंढरपूरहून आलोय, रांजणीहून आलोय, पंढरपूर तालुक्यात रांजणी। काय आज निर्धार काय आहे तुमचा? निर्धार आरक्षण घेतल्याशिवाय पाठीमागे फिरणार नाही। दादांनी सांगेल तोच आदेश पाळला जाईल। सरकारने सांगितले 5,000 लोकांना इथे परवानगी आहे, मोठ्या संख्येने लोक येतात, कसं मॅनेज करणार आहात? नाही, नियोजन ठरवलं असेल ना, त्याच्याने नियोजन असेलच ना त्याचं। लोक आलेले आहेत, मग इथे 5,000 काय होणार आहे? एवढे आणले कशासाठी? मग पूर्ण टोटल 5,000 लोकांना परमिशन देणं म्हणजे मराठ्यांची खऱ्या अर्थाने थट्टा करणं। जर ते मराठ्यांची थट्टा करत असेल तर मराठा सुद्धा एक जिद्वान आहे, तो रस्त्यावर बसेल पण आरक्षण घेऊनच जाईल। हा जरांगे पाटलांचा आदेश आहे। जोपर्यंत जरांगे पाटील आदेश देत नाही तोपर्यंत मराठा मुंबईमधून उठत नाही। पंढरपूर गावची परिस्थिती काय आहे? गावची परिस्थिती हलाखीची आहे सर्वसामान्य माणसाला। आणि शैक्षणिक क्षेत्रात आमची आज जी मुलं आहेत ते मुलं पूर्ण मागासले पण आहेत। समाजातील थोड्याशाच घटकाला आज समाज आमचा मराठा प्रगतीपथावर आहे, परंतु सर्वसामान्य घरातील माणूस, जो सर्वसामान्य घरातील विद्यार्थी आज ह्या सर्व शिक्षणापासून वंचित आहे। त्यासाठी आम्ही मनोजदादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू। आज काही झालं तरी 2 वर्ष झालं सरकारनं आम्हाला नादी लावले, परंतु आता इथून तर आमचा एकतर जीव जाईल नाहीतर आम्ही आरक्षण घेऊनच घरला जाईल। कोणी नादी लावलं सरकारमध्ये? फडणवीस सरकारने आम्हाला 2 वर्ष झालं आम्हाला नादी लावले, परंतु आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही। पाऊस पडू द्या, काही पडू द्या, दादांना जरी बोलवलं तिकडे 5,000 माणसाला बोलवलं असलं तरी आम्ही सर्व कोटी मराठे या ठिकाणी पावसात बसून राहणार, पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गावी जाणार नाही। हे आमची मला कळकळीची इथे निर्धार करून आलेले आहेत आणि हा निर्धार जो आहे तो काही झालं तरी यावेळी आम्ही आरक्षण घेऊनच जाणार आहे, हा निर्धार आहे। इथे पाहताय सगळे लोक आता असत मैदानाच्या दिशेने निघालेले आहेत। एका बाजूला कर्नाक बंदर आहे, या कर्नाक बंदरचा हा नवीन कर्नाक ब्रिज आहे, त्या कर्नाक ब्रिज वरून सगळ्यांना डायव्हर्ट करण्यात आलेला आहे। पी डिमेले रोड जो आहे त्या पी डिमेले रोड वरून समोरून सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते समोरून येत आहेत। आपण पाहताय वाडी बंदर इथे त्यांना थांबण्यासाठी जागा दिलेली होती। त्याचबरोबर जो फ्रीवे आहे त्या फ्रीवेवरून अनेक गाड्या ज्या आहेत त्या येणार आहेत आणि हे सगळे जे मराठी आहेत, हे सगळे जे मराठा आंदोलक आहेत ते आता हळूहळू चालत याच दिशेने येत आहेत आणि पुढे जाणारा जो रस्ता आहे पीडब्ल्यूचा, तो पीडब्ल्यू रोड पूर्णतः ब्लॉक करून ठेवलेला आहे पोलिसांनी। इथून आपल्याला पुढे जाता येणार नाहीये। सगळ्या ज्या गाड्या आहेत म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या देखील गाड्या ज्या आहेत त्या सगळ्या गाड्या या फ्रीवेवरून खाली उतरतील आणि खाली उतरल्याच्या नंतर थेट या कर्नाक ब्रिजचा जो मार्ग आहे त्या मार्गावरून जेजे ब्रिजकडे जातील आणि तिथून त्या माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्त्यावरून वरून त्यांच्या पुंड्याकडून मग आझाद मैदानच्या दिशेने जाणारा असा संपूर्ण हा रस्ता जो आहे तो आता देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता रस्ता देण्यात आलेला आहे। हा रस्ता जो आहे तो त्या रस्त्यावरून सगळे मराठा आंदोलक जे आहेत आता हळूहळू पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत। आणि सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे
फ्रीवेवरून उतरतील खाली, तर फ्रीवेवरून खाली उतरल्यानंतर याच रस्त्यावर ते येणार आहेत. आपल्याच फ्रेममध्ये पहिल्यांदा ते दिसतील आणि इथे देखील मोठ्या प्रमाणात हे सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते आता हळूहळू चालत येतात. सगळे आपापल्या ट्रकमधून गाड्यांमधून येऊन रात्रीकडे थांबलेले होते आणि आता हे थांबल्याच्या नंतर आता सगळ्यात यंदा पोलिसांनी रस्ता एक देण्यात आलेला आहे. त्या रस्त्यावरून सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते पुढे सरकताना आपल्याला दिसून येत आहे. निश्चित अक्षय, तू सुद्धा सोबत राहा. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आझाद मैदान परिसरातून सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्याच्याकडून अपडेट जाणून घेऊयात. सूरज, खरं तर 5,000 लोकांचीच मर्यादा घालून दिलेली आहे, पण सकाळपासूनच हजारोंच्या संख्येत